आणि तो देवाचा आत्मा तुला सत्य ज्ञान प्रगट करतो। ज्याच्यामध्ये देवाचा सत्य आत्मा असतो तो सत्याचा आत्मा त्या प्रत्येक बहिणीला प्रत्येक भावाला वचनाचा अजून रेमा वचन प्रगट करत असतो। अजून त्याचा अर्थ काय आहे देवाचा आत्मा त्यांना समजून सांगत असतो। समोरचा खोटा माणूस आला आणि तो काय बोलतो, तो काय सांगतो, तो काय विचारतो, हा देखील देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला शिकवणार आहे। तो खरा बोलतो किंवा खोटा बोलतो। येशू प्रभू की। म्हणून अशा खोट्या शिक्षणाला तुम्हाला आणि मला पराजित करायचं आहे। असं जे खोटं शिक्षण आजूबाजूला तुम्हाला आणि मला दिसल आणि जे लोक अशा खोट्या शिक्षणामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्याकडे जात जा। आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे जाताल त्यावेळेस प्रार्थनापूर्वक त्यांच्या घरामध्ये तुम्ही पाऊल टाका। अशासाठी पाऊल टाका की त्या लोकांनी त्या खोट्या लोकांची किंवा खोट्या शिक्षणाची सहभागिता निवडलेली आहे। तुम्ही पाऊल ठेवल्यानंतर तुमच्यामध्ये राहणारा पवित्र आत्मा त्यांच्यातल्या खोट्या शिक्षणाला पाडून टाकेल। किती मोठं सुरुंग लावायचं आहे आम्हाला माहित आहे। विहिरीला फोडण्यासाठी सुरुंग लावतात। त्यांनी किती मोठा खोट्या शिक्षणाला असं खंबीर बनवून ठेवलेलं आहे। आता मी हलणार नाही, आता मी डोलणार नाही, आता मी काहीच नाही। पण तुमच्यातला आणि माझा पवित्र आत्मा काय करतो त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्यातली आणि माझ्यातली वचनाची जी योग्य सुवार्ता असते ती सुवार्ता जर तुम्ही आणि त्यांना सांगितली ऑटोमॅटिक त्यांचा तट किंवा त्यांचा किल्ला किंवा त्यांचा बुरुज खोट्या शिक्षणाचा त्या माणसाला बंधनातून मोकळं करतो। आणि तो माणूस खोट्या शिक्षणामध्ये जाणारा माणूस म्हणतो अरे बापरे हा तर बरोबर सांगा। मग आपण काय ऐकले इतके दिवस, आपण काय ऐकतो इतके दिवस बघा। जसं सत्य लोकांना उभा राहण्यासाठी एक पिलर असतो किंवा खांब